साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात लागणारे डॉक्टर खासगी मक्तेदारामार्फत घेण्याचा पालिका आयुक्तांच्या निर्णयावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी 7 रस्ता येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल शिंदे हे प्रश्न उपस्थित करताना कोरोना महामारीच्या काळात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना पालिका आयुक्त मात्र शहरातील संभाव्य रुग्णाला तपासण्याकरिता खासगी मक्तेदारामार्फत डॉक्टरांची नियुक्ती करणार आहेत। म्हणजे डॉक्टरांची गुणवत्ता ठरवण्याचा अधिकार खासगी मक्तेदाराला देणे कितपत योग्य आहे? थोडक्यात काय तर पालिका आयुक्त सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी बैठकीत केला। डॉक्टर नेमण्यात आले होते। हॅलो, त्या पगारी मामा अजून झालेले नाहीत आणि आता कोविडची तिसरी लाट येत असताना मामा त्या लोकांना आयुक्त साहेबांनी कंत्राटी कामगारासारखं कॉन्ट्रॅक्टरकडनं नेमणूक करण्याचे आदेश दिलेले आहेत। म्हणजे जेव्हा आपले काम असते तेव्हा आपण डॉक्टर लोकांना वापरून घ्यायचं आणि जेव्हा गरज संपते तेव्हा त्यांना बाहेर काढणं हे अत्यंत चुकीचं आहे, अन्यायकारक गोष्ट आहे। मागच्या काळात सुद्धा त्यांच्या पगारी कमी करण्यात आल्या, त्यांच्यावर प्रचंड मोठा अन्याय केला। म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा आपण लोकांना बोलून घेतो आणि जेव्हा गरज संपते तेव्हा आपण लोकांना कामावरून कमी करतो। आयुक्त साहेबांनी गेल्या 1 वर्षामध्ये महापालिकेतले बरेचसे कंत्राटी कामगार कमी करण्याचं काम केलेलं आहे आणि जे काही लोक नवीन नेमत आहेत ते मक्तेदाराच्या थ्रू घेत आहेत, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे मामा। शासनाच्या नियमाप्रमाणे तो आउटसोर्सिंग एजन्सीकडून तो बदली करावा असं म्हणून सूचना असल्यामुळे आम्ही त्याबद्दल केलेले कोविड वेळीच डॉक्टर नियुक्तीच्या कार्यपद्धतीत बदल केला नाही तर आयुक्तांच्या विरोधात आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी अमोल शिंदे यांनी दिला। सेवा केली त्या डॉक्टरांना मुदतवाढ न देता त्या सर्व डॉक्टरांची मक्तेदाराच्या माध्यमातून नेमणूक करण्याचा आयुक्तांनी घाट घातला आहे। खरं तर हे घाट कशासाठी चाललंय काय माहीत नाही। आज सगळ्या क्षेत्रातली जी काही कामगार कंत्राटी कामगार कमी करायचे आणि पुन्हा मक्तेदाराकडनं ते घ्यायचे, हा सगळ्यांचा कॉन्ट्रॅक्टर जपण्यासाठी ही सगळी यंत्रणा चालू आहे का काय अशी परिस्थिती आहे। आज त्या कॉन्ट्रॅक्टरकडं 1-1 करोड रुपयाचं महिन्याचं बिल आज त्याच्याकडे निघतंय मक्त्याचं, एवढा त्याच्याकडे वर्कलोड असताना पुन्हा अजून ह्या डॉक्टरांची सुद्धा ऑर्डर त्याच माणसाला द्यायची, म्हणजे हा कशाचा खरं तर मला ह्यात भ्रष्टाचार होतोय का काय हा सगळ्यात महत्त्वाचा। डॉक्टर जर आपण ह्याच्याकडून घेणार असू तर त्याच्यातलं गुणवत्ता कशी ठरणार आहे, त्यांच्यातून कशा पद्धतीनं काम होणार आहे। खरं तर डॉक्टर हे सन्मानाने घेतले पाहिजेत, त्यांना सन्मानाने लोकांच्या जीवाशी खेळायचं काम आता महापालिका करायला का काय। कारण आपण जे मक्तेदाराकडनं घेणारे डॉक्टर कशा गुणवत्तेचे असणार आहेत, त्यांनी काय फक्त नव्याला नग देणं हे काय मजूर घ्यायचा नाही आहे। तरांच्या जीवातला जर काय बरं वाईट झालं तर त्याला काय ते मक्तेदार जबाबदार असणार आहे का? हा हलगर्जीपणा आहे। खरं तर अशा काळामध्ये आपला नवीन रोस्टर सुद्धा मंजूर झालाय, त्याच्यामध्ये डॉक्टरांची पदं सुद्धा आहेत। आयुक्तांनी खरं तर तातडीने ती भरती तर करावे किंवा आता ज्या पद्धतीने गेल्या काळात आपण हे घेतले होते डॉक्टर घेतले होते त्याच पद्धतीनं मंजुरी महापालिकेने डायरेक्ट त्यांना ऑर्डर द्यावी, त्यांना मक्तेदाराकडनं ऑर्डर देऊ नये। कारण मक्तेदार पोचायचं आता महापालिकेने बंद केलं पाहिजे। जर आयुक्तांनी त्याच पद्धतीनं जर कॉन्ट्रॅक्टरकडनंच डॉक्टर घेण्याचा घाट घालणार असतील तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही। डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला भेटून सांगितले की ते सुद्धा उद्या स्ट्राईकवर जाऊ शकतात। म्हणजे अशा कोविडच्या काळामध्ये आयुक्त जाणून बुजून काही विघ्न तयार करतात का काय अशी परिस्थिती आहे। खरं तर त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असताना अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये लोकांना अडचणीत आणण्याचं काम वारंवार आयुक्तांच्या माध्यमातून होत आहे आणि खूप खेदाची गोष्ट आहे।